अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या ओढे नाले जे आहे ते तुडुंब भरून वाहत आहे। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर मी सध्या सीना नदीच्या किनाऱ्याला उभा आहे। आपण बघतो की सीना नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुरामुळे कल्याण महामार्ग जो आहे तो देखील बंद झालेला आहे आणि ह्या नगर शहराला जोडणारा जो पूल आहे त्या पुलावरून हे पाणी वाहत आहे। त्यामुळे आता पलीकडच्या नागरिकांना नगर शहरामध्ये येण्यासाठी आता रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे। त्यामुळे आता आपण बघतो की हा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे आणि त्यामुळे आता एकंदरीतच सगळीकडेच हीच परिस्थिती जी आहे जिल्ह्यामध्ये बघायला मिळते आहे। त्यामुळे शेतीचं असेल, जनावरांचं असेल, मोठं नुकसान जे आहे ते ह्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि हीच 2 दिवसापासून पावसामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। कॅमेरामन कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।